चर्चमध्ये जमलेलो आहोत. आपणा सर्वांचे मी स्वागत करतो. सर्वप्रथम आपण परमेश्वराचे आभार मानूया की ह्या अगदी दुःखद संकट काळातून त्याने आम्हाला वाचवलेलं आहे आणि ही परत एकदा आम्हाला संधी दिलेली आहे की आपण एकत्र येऊन प्रभूचा गौरव करणे, प्रार्थना करणे आणि त्याची स्तुती करण्यासाठी त्याने आम्हाला संधी दिलेली आहे. त्याबद्दल आपण त्याचे आभार मानूया. आजची मिसा कळवल्याप्रमाणे सर्व भाविकांना ही मिसा आम्ही करोना काळामध्ये जे आमचे भाविक, आमचे जवळचे नातेवाईक, स्नेही जे मृत्युमुखी झालेले आहेत त्यांच्यासाठी आम्ही मिसा अर्पण केलेली आहे. फादर जेरोम गोन्साल्विस आपले पॅरिस प्रिस्ट होते. फादर रमेश निगोवन आमचे सहाय्यक धर्मगुरू होते. मिस्टर प्रकाश वाघमारे आमचे जवळचे मित्र, तसेच अरुण कांबळे, सुभाष सिरसाट, नामदेव ससाणे, रमल विष्णू साबळे, मिसेस रमल विष्णू साबणे, तसेच त्या काळामध्ये करोनाने परंतु इतर आजाराने जे आपले भाविक मृत्युमुखी पडले त्यांची नावे मिस्टर भानुदास मगर, मिसेस शांतीबाई मगर, मिसेस बबनबाई मगर, तसेच इतर मिसासुद्धा अर्पण केलेले आहे. राजेंद्र रमेश केदारी त्यांच्या वडिलांचा हा 12वा स्मृतिदिन आहे. संजय केदारी आणि त्यांच्या कुटुंबियांनीही अर्पण केलेले आहे मिसा. मार्था आणि फॅमिलीने प्रभूचे आभार मानण्यासाठी मिसा अर्पण केलेले आहे. तसेच सुशीला अंदराज भोसले या आपल्या हॉस्पिटलमध्येच मृत्युमुखी स्वर्गवासी झाल्या, त्यांच्यासाठी मिसा अर्पण केलेले आहे. ज्योती रावसाहेब मुकुटमाळ आणि कुटुंबियांनी या सर्वांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. प्रभूने त्यांना चिरकाल शांती द्यावी आणि स्वर्गराज्यामध्ये त्यांना त्याच्या जवळ बसवावं म्हणून आपण विशेष करून प्रार्थना करूया. पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. ख्रिस्ताटाई माझ्या बंधू आणि भगिनीनो, परमेश्वराचे शहाणपण येशू ख्रिस्त आहे. येशू ख्रिस्त सर्व काळचे जीवन देणारा परमेश्वर आहे. आपण त्याच्यावर आपला विश्वास, श्रद्धा ठेवलेली आहे. स्नान संस्काराद्वारे आपण त्यांना आपल्या श्रद्धेची मसीहा तसे स्वीकारलेले आहे. परंतु बरेच वेळ आपण आपल्या पापामुळे त्याच्यापासून दूर गेलेलो आहे आणि आज तो आपणाला एक संधी देतो की आपण त्याच्या जीवनात भाग घ्यावे. त्यामुळे त्या पवित्र मिसात सहभागी घेण्यासाठी आपण आपल्या पापांची आठवण करूया आणि परमेश्वराकडे अर्पण करूया. सर्वशक्तिमान सर्वसमर्थ
आमच्या सहाय्यकर्ता व मार्गदर्शका, प्रीतीच्या पायावर आमच्या जीवनाची इमारत उभी कर. तुझ्यावर आमची प्रीती दुसऱ्याचे हित करण्याच्या आमच्या तळमळीतून व्यक्त होऊ दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे करतो. ज्ञानाची तुलना करता मी संपत्तीला कवडीमोल समजतो. पहिले वाचन ज्ञानग्रंथ या पुस्तकातून घेतलेले वाचन. मी प्रार्थना केली आणि मला समशक्ती देण्यात आली. मी देवाचा धावा केला आणि मला विवेक शक्ती लाभली. राजदंडापेक्षा आणि सिंहासनापेक्षा मी ज्ञानाची अधिक इच्छा धरली. त्याच्या तुलनेत मी संपत्तीला कवडीमोल समजतो. अमूल्य रत्न ज्ञानापेक्षा मला प्रिय नव्हते, कारण ज्ञानासमोर सारे सोने वाळूसारखे असते आणि चांदी केवळ चिखलासारखी वाटते. आरोग्यापेक्षा आणि सौंदर्यापेक्षा ज्ञान मला अधिक प्रिय आहे. प्रकाशापेक्षा ते मला अधिक हवे होते, कारण त्याचे तेज अधिक मंदवत नाही. त्याच्या सहवासात मला साऱ्या चांगल्या वस्तू लाभल्या. त्याच्या ठायी अपार संपत्ती होती. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद पुत्र प्रतिसाद. तू आपल्या दयेने आम्हाला तृप्त कर. आमचे आयुष्य मोजके दिवस आहे हे आम्हाला शिकव, म्हणजे आम्ही शून्य होऊ. हे परमेश्वरा, मागे फिर. किती वेळ लावशील? तू आपल्या सेवकावर करुणा कर. प्रतिसाद. तू आपल्या दयेने आम्हाला तृप्त कर. तू आपल्या दयेने आम्हाला प्रभातीस तृप्त कर, म्हणजे आम्ही हर्षभरित होऊन आमचे दिवस आनंदात घालू. जेवढे दिवस तू आम्हाला पिडले, जेवढी वर्ष आम्ही अरिष्ट पाहिले, त्या मानाने आम्हाला आनंदित कर. प्रतिसाद. तू आपल्या दयेने आम्हाला तृप्त कर. तुझी कृती तुझ्या सेवकांना, तुझे वैभव त्याच्या मुलांना प्रकट होऊ दे. परमेश्वर जो आमचा देव, त्याचा कृपाप्रसाद आम्हावर होवो. आमच्या हातचे काम सिद्धीस ने. प्रतिसाद. तू आपल्या दयेने आम्हाला तृप्त कर. देवाचे वचन मानतील विचार आणि हेतू याचे परीक्षक असे आहे. दुसरे वाचन इब्री लोकसपत्र यातून घेतलेले वाचन. देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव आणि आत्मा, सांध्या आणि मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार आणि हेतू यांचे परीक्षक असे आहे. आणि त्यांच्या दृष्टीला अदृश्य अशी कोणतीही निर्मिती नाही, तर ज्याच्याबरोबर आपला संबंध आहे त्याच्या दृष्टीला सर्व उघडे आणि प्रकट केलेले आहे. हा प्रभूचा शब्द आहे. मान क्रमांक 32. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.
मार्क लिखित प्रभू येशू ख्रिस्ताचे शुभ वर्तमान. येशू निघून वाटेस लागणार तोच एकाने धावत येऊन आणि त्याच्या पुढं गुडघे टेकून त्याला विचारले, उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळवण्यासाठी मी काय केले पाहिजे? येशू त्याला म्हणाला, मला उत्तम का म्हणतोस? एक जो देव त्याच्या वाचून कोणी उत्तम नाही. तुला आज्ञा ठाऊकच आहेत. खून करू नकोस, व्यभिचार करू नकोस, चोरी करू नकोस, खोटी साक्ष देऊ नकोस, टाकवू नकोस, आपला बाप आणि आपली आई यांचा मान राख. त्याने उत्तर दिले, गुरुजी, मी आपल्या तरुणपणापासून ह्या सगळ्या आज्ञा पाळत आलो आहे. येशूने त्याच्याकडे निरखून पाहिले आणि त्याच्यावर त्याने प्रीती केली. तो त्याला म्हणाला, तुझ्यात एक गोष्टीची उणीव आहे. जा, तुझे असेल नसेल ते विकून गोरगरिबांना देऊन टाक, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे ये. परंतु हे शब्द ऐकून त्याचे तोंड उतरले आणि कष्टी होऊन तो निघून गेला, कारण तो फार श्रीमंत होता. तेव्हा येशू सभोवार पाहून आपल्या शिष्यांना म्हणाला, देवाच्या राज्यात श्रीमंतांना प्रवेश होणे कठीण आहे काय? बघा. तेव्हा शिष्य त्याला त्याच्या बोलण्याने थक्क झाले. येशू त्यांना पुन्हा म्हणाला, मुलांनो, देवाच्या राज्यात प्रवेश होणे कितीतरी कठीण आहे. धनवानाला देवाच्या राज्यात जाणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे. तेव्हा ते अत्यंत विस्मित होऊन त्याला म्हणाले, तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे? येशूने त्यांच्याकडे निरखून पाहून म्हटले, मनुष्याला हे अशक्य आहे, परंतु देवाला नाही. देवाला सर्व काही शक्य आहे. पेत्र त्याला म्हणू लागला, पहा, आम्ही सर्व काही सोडून आपल्या मागे आलो आहोत. येशूने उत्तर दिले, मी तुम्हाला सांगतो,
ज्याने ज्याने माझ्याकरिता आणि सुवार्तेकरिता घरदार, बहीण भाऊ, आईबाप, मुलेबाळे किंवा शेतीवाडी सोडली आहे, अशा प्रत्येकाला सांप्रत काळी छळणुकीबरोबर 100 पटीने घरे, भाऊ, बहिणी, माता, मुले, शेतीवाडी आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन ही मिळाल्याशिवाय राहणार नाही. प्रभू येशू ख्रिस्ताचे हे शुभवर्तमान. ख्रिस्तात आहे माझ्या बंधू आणि भगिनीनो, आज आपण सामान्य काळातील 28वा रविवार प्रेमाने आनंदाने साजरा करीत आहोत. परमेश्वर शहाणपण प्रकट करत असतो आणि येशू ख्रिस्त परमेश्वराचे शहाणपण आहे. आपण येशू ख्रिस्ताला स्वीकारतो म्हणजे आपण देवाच्या शहाणपणाला स्वीकारतो. प्रत्येक व्यक्तीला काय ना काय हेतू असतो. काही लोकांना वैद्य किंवा डॉक्टर होण्याचा हेतू असते. काही लोकांना शिक्षक होण्याची इच्छा असेल. काही लोकांना काही ना काय बिझनेस करावे असे वाटते. आम्ही आपल्या स्वप्नामागे पळत असतो, कारण ते आपणाला एक मार्ग दाखवतात आणि त्यांना आपण साध्य करायला प्रोत्साहन देत असतात. आपल्या स्वप्नाला किंवा उद्देशाला पूर्ण करण्यासाठी विशिष्ट मार्ग आहे आणि आपण त्यांच्या मागे चालत असतो. उदाहरणार्थ, आपणाला शेवगावपासून श्रीरामपूरला जायचे असेल तेव्हा आपण एक ठराविक दिशेने प्रवास करायलाच पाहिजे. आम्ही दुसरे मार्ग घेतले तर आपण तेथे पोहोचणार नाही. परंतु शहाणपणाला साध्य करण्यासाठी विशिष्ट मार्ग नसतो, कारण आपण शहाणपणाला कधीही घेऊ शकणार नाही किंवा गोळा करू शकणार नाही किंवा विकत घेऊ शकणार नाही, कारण शहाणपण परमेश्वराकडे असतो. परमेश्वर शहाणपण मानवाला प्रकट करत असतो. आपण परमेश्वराला आपल्या अनुभवाद्वारे ओळखतो. प्रत्येक मनुष्य अनुभवी असतो. प्रत्येक दिवशी आपण अनेक गोष्टींचे अनुभव घेत असतो. ते अनुभव आनंदित असो, दुःखीत असो किंवा गोंधळलेला असो. अनेक अनुभव आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शिकवतात. जेव्हा आपण आमच्या अनुभवाला समजून घेतो तेव्हा आपण देवाच्या शहाणपणात भाग घेतो. त्यामुळे जो कोणी परमेश्वराचे प्रकटीकरण ऐकतो आणि ओळखतो त्याला देवाचे शहाणपणा प्राप्त होते. आज आपण काही मुद्द्यावर विचार करणार आहोत. पहिला असा आहे की परमेश्वराचे शहाणपण म्हणजे देवाची आज्ञा आहे. आजचे पहिले वाचन ज्ञानग्रंथ या पुस्तकातून घेतलेले आहे.
ज्ञानग्रंथ हे पुस्तक शलोमोन राजाला गुणाभिषेक केलेले जाते, कारण परमेश्वराने शलोमोन राजाला त्याचे शहाणपण वर्षाव केले आहे. इस्रायल लोकांच्या मनात असे होते की शलोमोन राजा एक महान माणूस होता. जेव्हा तो इस्रायल लोकांचा राजा होता तेव्हा तो समजदार व देवाच्या ज्ञानात राज्य केलेला होता. शलोमोन राजाला ज्ञान कुठून आले? जेव्हा तो देवाची आज्ञा नम्रपणे व आज्ञाधारकपणे पाळत होत असताना. त्यामुळे ज्ञानग्रंथाचा लेखक म्हणतो, ग्रीक लोकांचे ज्ञानापेक्षा इस्रायल लोकांचे शहाणपण जिवंत आहे, कारण इस्रायल लोकांचा शहाणपण केवळ परमेश्वराकडे असते. परमेश्वर मानवाला मार्गदर्शन करण्यासाठी शहाणपणाला देत असतो. त्याने इस्रायल लोकांना 10 आज्ञा दिल्या. 10 आज्ञाद्वारे परमेश्वर इस्रायल लोकांना आपले प्रेम, दया, नम्रता व कराराचे संबंध स्पष्टपणे प्रकट करतो. त्यामुळे जो कोणी 10 आज्ञा मनापासून पाळतो, ह्याच्यावर मननचिंतन करतो, त्याला रोजच्या अनुभवाची अंतर्दृष्टी प्रकट होते. दुसरे असे आहे की परमेश्वराचे शहाणपण म्हणजे देवाचे शब्द आहे. देवाच्या शब्दाचा लेखक पवित्र आत्मा आहे. पवित्र शास्त्रामध्ये देवाचे शब्द लिहिलेले आहे. देवाचे शब्द परमेश्वराचे पवित्र योजनाला प्रकट करत आहे. परमेश्वराचे ह्या जगाला त्याच्या शब्दाद्वारे निर्माण केले आहे. त्याच्या इच्छा एकच होती की मानवाने त्याचे पवित्र जीवनात भाग घ्यावे. परंतु मानव त्याच्या पापामुळे देवापासून दूर गेलेला होता. परंतु परमेश्वराने मानवाला तारणाची संधी दिली. त्याने इस्रायल लोकांबरोबर सायनाय पर्वतावर एक करार केला आणि त्यांना 10 आज्ञा दिल्या. जेव्हा ते त्याच्यापासून दूर गेले तेव्हा त्याने संदेशकांना पाठवले. ते देवाचे शब्द लोकांकडे व्यक्त केले आणि लोकांना परत आणायला प्रयत्न केले. त्याने संदेशाद्वारे तारणाचे वचन दिले होते की तो एक मसीहाला पाठवणार आणि तो मानवाला त्यांचे पापातून मुक्त करणार. त्यामुळे परमेश्वराचे शहाणपणा जो मिळवतो तो देवाचे शब्दाद्वारे देवाचे वचन ग्रहण करतो. तेच आजचे दुसरे वचन आपणाला सांगते. देवाचे शब्द सजीव आहे. ज्या कार्यासाठी पाठवलेले आहे त्या कार्याला पूर्ण केल्याशिवाय देवाकडे परत येणार नाही. देवाचे शब्द आपणाला नवजीवन देते व परमेश्वराकडे घेऊन जाते, कारण देवाचे शब्द त्याचे पुत्र येशू ख्रिस्त आहे. तिसरे असे आहे की परमेश्वराचे शहाणपण म्हणजे येशू ख्रिस्त आहे. येशू ख्रिस्त पवित्र पित्याचा चेहरा आहे. त्यामुळे येशू ख्रिस्ताला तारणाचा मसीहा तसे ओळखले
जगणे म्हणजे पवित्र पित्याचे अनुभव घेणे होय. तीच आजचा शुभवर्तमान आपणाला सांगत आहे. एक व्यक्ती येशू ख्रिस्ताला विचारत आहे की सार्वकालिक जीवन हे वतन मिळण्यास मी काय केले पाहिजे. त्याचे प्रश्न काय किंवा त्याला काय पाहिजे. त्याला सर्वकाळचे जीवन पाहिजे. सर्वकाळचे जीवन कुठे आहे. सर्वकाळचे जीवन परमेश्वराकडे आहे. सर्वकाळचे जीवन काय आहे. सर्वकाळचे जीवन जे आहे ते परमेश्वर आहे आणि तो आपणाला त्याच्या सोबत ठेवतो आणि त्याच्या घरात राहण्यासाठी संधी देतो. त्यामुळे आपण सर्वजण सर्वकाल जीवन प्राप्त होण्यासाठी वाट पाहतो. येशू ख्रिस्त त्या माणसाला तयार करीतो की सर्वप्रथम सर्वकाल जीवनाला प्राप्त करण्यासाठी देवाने प्रकट केलेल्या आज्ञाला पाळावे आणि त्यांच्यावर मननचिंतन करावे. कारण जेव्हा आपण परमेश्वराची आज्ञा पाळतो आणि त्यांच्यावर मनन करतो तेव्हा आपण परमेश्वराच्या पवित्र योजनाला स्वीकारतो. परमेश्वराची पवित्र योजना जो आहे आपण त्याचे पवित्र जीवनात किंवा सर्वकाळ जीवनात भाग घ्यावे. येशू ख्रिस्त देवाचे एकुलते एक पुत्र आहे आणि त्याच्या सोबत राहणे म्हणजे त्याचे तारणाच्या कामात भाग घेणे आणि सर्वकाळ जीवनाला स्वीकारणे. त्यामुळे येशू ख्रिस्त त्या माणसाला सांगत आहे की जे काय तो गोळा केले ते सगळे गोरगरिबांना दे आणि त्याच्यानंतर माझ्या मागे ये. माझ्या मागे ये कारण मीच सर्वकाळचा जीवन देणारा परमेश्वराचा पुत्र आहे. माझ्या मागे ये कारण मीच तुला परमेश्वराकडे घेऊन जाणारा मसीहा आहे. माझ्या मागे ये कारण मीच तुला आनंद, शांती व धैर्य देणारा देव आहे. त्यामुळे निर्णय कोण घेणार. निर्णय आपण घेणार की आपण येशू ख्रिस्ताचे मागे जाणार किंवा त्याच्यापासून दूर जाणार. आपण त्याच्यावर श्रद्धा ठेवलेली आहे आणि ज्ञानसंस्काराद्वारे आपण त्याला स्वीकारलेला आहे की तो आपला देव आणि सर्वकाळचा जीवन देणारा परमेश्वर. त्यामुळे आपण आता थोडा वेळ शांत राहून आणि आपले डोळे बंद करून विचार करूया की आपण येशू ख्रिस्ताला किती प्रीती करतो. आपण त्याची वाणी ऐकतो का. ह्या कोरोना काळात आपण त्याच्या जवळ येतो का. आपण इतर व्यक्तीला येशू ख्रिस्ताचा प्रेम चांगल्या शब्दाद्वारे व चांगल्या कार्याद्वारे दाखवतो का. आपण प्रार्थना करूया की आपण आपल्या जीवनाद्वारे परमेश्वराचे शहाणपण किंवा येशू ख्रिस्ताला इतर लोकांना दर्शन देण्यासाठी त्याचे धैर्य व प्रेम आपल्यावर वर्षाव करावा आणि आपणाला त्याचे
करुणेचे प्रकट करूया. बंधू आणि भगिनीनो, ख्रिस्तातही आपण एकत्र जमलो आहोत. प्रभूने आपल्यावर केलेल्या अनेक उपकारांची आपण आठवण करूया. प्रार्थना करण्यास परमेश्वर आपल्याला स्फूर्ती देतो. आमच्या प्रार्थना स्वीकारण्यास आपण त्याला आनंदी करूया. श्रद्धावंतांच्या प्रार्थना. आपले पोप, बिशप, फादर्स व सिस्टर्स यांना परमेश्वराच्या कार्यात कृपा शक्ती मिळावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आमचा तुझ्यावरील विश्वास दृढ व्हावा, तसेच कोणत्याही कारणाने डळमळीत होऊ नये म्हणून आपल्याला विशेष कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, आमच्या पॅरिशमध्ये जे लोक दुःखी, कष्टी, आजारी आहेत त्यांना तू विशेष मदत दे. तसेच जे बेकार आहेत त्यांना रोजगार दे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपल्या प्रत्येकाच्या नोकरीधंद्यावर व शेतीवाडीतील कामावर परमेश्वराचा भरपूर आशीर्वाद असावा व आपले जीवन बहरावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आता आपण थोडा वेळ शांत राहून वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या ख्रिस्त सभेच्या प्रार्थना ऐक. आमच्या श्रद्धेमधील उणीवा तुझ्या प्रेमाने भरून काढ. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. पान क्रमांक 38. स्वीकार
वचनाला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू, श्रद्धेने व भक्तीने आम्ही तुला ही दाने व ह्या प्रार्थना अर्पण करीत आहोत. ह्यांचा स्वीकार कर.
आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवून स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझा रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्यांच्या कृपेने एक व्हावे असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू लुट्स डॅनियल व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तर वाढ कर. या जगातून बोलावून घेतलेल्या फादर जेरोम, फादर रमेश, मिस्टर प्रकाश वाघमारे, मिस्टर अरुण कांबळे, मिस्टर सुभाष शिरसाट, मिस्टर ज्ञानदेव ससाने, मिसेस रमल विष्णू साबळे, तसेच भानुदास मगर, मिसेस शांताबाई मगर, मिसेस बबनबाई मगर, तसेच मिस्टर राजेंद्र रमेश केदारी, मिसेस सुशीला अंदराज भोसले, या सर्वांची तू आठवण कर. स्नान संस्काराद्वारे ते ख्रिस्त समेत मरण पावले, त्यांना ख्रिस्ताच्या पुनरुत्थानात देखील सहभागी कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताने विश्रांती पावलेल्या आमच्या बदलगिरींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना जे दिव्य दर्शन होते, आम्हा सर्वांवर दया कर. आपण विशेष करून आपल्याकडे भाविक, आपली बहीण आजारी आहे, तिच्यासाठी
विशेष करून प्रार्थना करूया. देव माता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या रंगापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे पटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव करावा म्हणून आम्हाला कृपा दे. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वराकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय पिता, तुझे नाव घेतले जाओ, तुझे राज्य येऊ, तुझे स्वर्गात जसे पृथ्वीवर, जयाचे प्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधाची क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधाची क्षमा कर, आणि आम्हाला पापात नकोस, हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणारा येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असतात आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आपण एकमेकांना शांती वंदन करूया. पान क्रमांक 53. हे देवाच्या कोपऱ्या, पापे जगाची करीतोस दूर, तोच तुझ्यावर दया कर रे प्रभू, तोच तुझ्यावर दया कर रे प्रभू, दया कर रे प्रभू, दया कर रे
जगाचे पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. ह्याच्या भोजनास बोलवण्यात आलेले सर्व धन्य. पान क्रमांक 63. सर्वतो जीवन नवे विहारे, ख्रिस्त जगतसे मम जीवनी. सर्वतो जीवन नवे विहारे, ख्रिस्त जगतसे मम जीवनी. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या पुत्राचे शरीर व रक्त त्याच्या जीवनात आम्हाला सहभागी करते. तो परमेश्वर असून सर्व काळ जीवन राहतो व राज्य करतो. काही सूचना आहेत. आपण सर्वजण विसराला चांगली गोष्ट आहे, परंतु आपण एक गोष्ट विसरता कामा नये की नियमांचं पालन. की अनेक जण एकतर मास्क विसरून येतात किंवा त्यांना वाटत नाही की घालण्याची गरज आहे, परंतु गरज आहे. कारण अजूनसुद्धा
कोरोना पसरत आहे आणि केसेस आहेत आपल्या शेवगावमध्ये सुद्धा. तर तुमची काळजी घ्या आणि इतरांची सुद्धा काळजी घ्या, हे आपल्या सरकारने सांगितलेलं आहे. नंतर 7 तारखेपासून आपली चर्च, देवळं, मशिदी उघड्या केलेल्या आहेत. तर उद्यापासून सकाळची 6:30ची मिसा या चर्चमध्ये होईल. भाविकांना सर्वांना आमंत्रण आहे. तसेच रविवारची मिसा सकाळी 6:30 आणि सकाळी 8:30 वाजता 2 मिसा होते. आपली यात्रा 16 तारखेला आयोजित केलेली आहे. सर्वांनी यात्रेला यावं. यात्रेच्या दिवशी म्हणजे 16 ऑक्टोबरला आम्ही जवळजवळ 4 मिसा ठेवलेल्या आहेत. एक 7 वाजता, दुसरी 9 वाजता, तिसरी 11 वाजता आणि संध्याकाळी 6:30 वाजता. सर्वांना हे मिसा अर्पण केल्यानंतर आपण ज्यावेळी जाणार त्यावेळी तुम्ही शेवटच्या सेवा घेतल्यानंतर ग्रुपमध्ये जाऊ नका. एक एक बाहेर पडा. परंतु गर्दी केल्यानंतर परत आपण नियमांचं उल्लंघन करत आहोत याची तुम्ही दखल घ्या. प्रभु तुम्हाबरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. ज्या एकमेकांवर प्रीती व एकमेकांची सेवा करण्याची